शनी शिंगणापूर मंदिर येथे कार्यरत कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांचे उपोषण आज तिसऱ्या दिवशीही सुरूच असून अद्याप प्रशासनाकडून कोणतीही ठोस दखल घेतलेली नाही। या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। उपोषणादरम्यान कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय सेवा बंद केल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे। काही कर्मचाऱ्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर येत असून त्यांच्यावर तात्काळ वैद्यकीय उपचारांची गरज असल्याचे सांगितले जात आहे। कर्मचाऱ्यांनी प्रशासनाला इशारा देत म्हटले आहे की या परिस्थितीत जर कोणताही अनुचित प्रकार घडला तर त्यास पूर्णतः प्रशासन जबाबदार राहील। तरीही प्रशासनाकडून अद्याप कोणतीही सकारात्मक प्रतिक्रिया मिळालेली नाही। दरम्यान स्थानिक नागरिक आणि भाविकांकडूनही या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे। आम्ही निवासकर न्यूजसाठी प्रतिनिधी लखन वालेकर। बोला। आम्ही श्री शनेश्वर देवस्थान कर्मचारी मागील 7 महिन्यापासून वेतन न मिळालेले उपोषणाचा निर्णय घेतलाय। आज 3 दिवस झाले उपोषणाला बसलो। कुठलाही शंड कर्मचारी किंवा प्रशासकीय कार्यालय जे सांभाळत अधिकारी ते कुठलेही कर्मचारी आमच्याकडे आतापर्यंत विचारपूस सुद्धा करायला आले, जगलात की मारला मेलेले आहात हे सुद्धा पाहायला आलेले आहेत। त्यासाठी मी या प्रशासकीय समितीचा जाहीर निषेध करतो। मान्य चोरमोरे साहेब काल आले होते, ते ऑफिस मधून डायरेक्ट परस्पर बाहेर गेले। त्यांना असं सुद्धा वाटलं नाही की आज इथं 400 कर्मचारी बसलेले आहेत उपोषणाला, त्यांच्या कमीत कमी त्यांना भेटून विचारपूस करावी। त्यांनी आज एक नोटीस पाठवली, ती पण एक चहावाल्याकडे, आम्ही ती नोटीस पण घेतलेली नाही। तर हे असे कृत्य एक अधिकारी इथं करतात, त्यामुळे या कृत्याचा जाहीर निषेध करतो। व आज जर कुणी आले नाही आम्हाला भेटायला, आज 3रा दिवस झालाय, उद्या दुपारी 12 वाजता मी संदीप कचूर सकट शनीश्वर देवस्थान गेट नंबर 1 12 वाजता दुपारी गेट समोर पेट्रोल ओतून आत्मदहन करणार आहे। आम्ही सर्व कर्मचारी आज देवस्थानचे उपोषण करत आहोत। उपोषणाचा 3रा दिवस असूनही कुठलीही प्रशासनाने दखल घेतली नाही। त्यात आमच्या काही लोकांच्या प्रकृती ढासळलेली आहे, त्यातली त्यात उपोषणकर्त्याची परिस्थिती अत्यंत गंभीर झालेली आहे। तरी सरकार प्रशासनाने याची दखल घ्यावी। आमच्या जर प्रकृतीस काही झालं तर या पुढील जबाबदारी ही प्रशासनाची असेल। आणि आम्ही वैद्यकीय सेवा सगळ्या बंद केलेल्या आहेत, इथून पुढे कुठलेही उपचार घेणार नाही आम्ही वैद्यकीय, सर्व कर्मचारी कुठलेही उपचार घेणार नाही वैद्यकीय। तुमचा 3रा दिवस आहे तरी प्रशासनाने याबाबत कोणतीही दखल घेतली नाही। उपोषणकर्त्याची प्रकृती सध्या ढासळत चाललेली आहे, तरी प्रशासनाने याचा गंभीर्याने विचार करावा, निश्चित त्वरित दखल घ्यावी। अशाच नवनवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी आम्ही निवासकर न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका।